हाय, डेटवर जाणार आहात. डेटवर जाण्याआधी माझा हा व्हिडिओ तुम्ही बघणं फार गरजेचं आहे. म्हणजे डेटवर जाताना कुठे जावं, कोणते कपडे घालावेत, काय-काय करायला हवं, याचा ऑलरेडी एक व्हिडिओ आहे. पण आजच्या व्हिडिओमध्ये ॲज अ जेंटलमॅन तुम्ही कसं वागलं पाहिजे आणि कोणत्या गोष्टी मुलींना चांगल्या वाटतात, कोणत्या नाही, हे सगळं मी शेअर करणार आहे. म्हणजे तुम्ही जर का नेक्स्ट डेटवर जाणार असाल आणि तुम्हाला तुमची डेट चांगली जावी असं वाटत असेल, तर हा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच पाहिजे. चला मग सुरू करूयात. हॅलो, हाय, कसं आहे ना मित्रांनो, मी आर.जे. ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या YouTube चॅनलमध्ये. जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड जसं आहे, तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. यामध्ये मी काहीच एडिट करत नाही. इव्हन नो मेकअप लूक. सो इतका हा नॅचरल आपला चॅनल आहे. जे मला असं वाटतं की हे सांगणं गरजेचं आहे, त्या सगळ्या गोष्टी मी सांगत असते नॉन स्टॉप. तर आजचा विषय सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. आज मी तुम्हाला 5 गोष्टी सांगणार आहे. डेटवर जाण्याआधी तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवल्याच पाहिजे, हा असा व्हिडिओ आहे. जेणेकरून तुमची डेट छान होईल आणि पहिली डेट छान झाली, तर मग वारंवार डेट्स होत राहतील, रिलेशन होईल, शायद शादी भी हो सकती है, काहीही होऊ शकतं. सो कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? तर पहिली गोष्ट, डिसाईड प्लेस. तुम्ही डिसाईड करणं फार गरजेचं आहे. नाही तू सांग असं त्या मुलीला म्हणायचं नाहीये मित्रा. तू डिसाईड कर कुठे जायचंय ते. मग कॅफे असेल, रेस्टॉरंट असेल, तुम्ही कोणत्या वेळी भेटताय त्यानुसार काही गोष्टी असतील, डिस्टन्स एकमेकांचे त्यानुसार काही गोष्टी असतील, सिटीमध्ये आहे, सिटीच्या आउटसाइड आहे, जे काही असेल, तू डिसाईड करणं फार गरजेचं आहे. याच्यावर मी एक डायलॉग मारेल, की बी अ मॅन विथ प्लेस. सो येस, मुलींना अशी माणसं खूप आवडतात. माणसं म्हणजे मुलं खूप आवडतात, जे प्लेस डिसाईड करतात, जे लीड घेतात. सो टेक अ लीड आणि तुम्ही डिसाईड करा. जर ती ओके नसेल, तर ती शेअर करेल, की नको मला हे फार दूर आहे किंवा मला तो क्राउड आवडत नाही किंवा जे काही असेल. जर तिने कॅन्सल केलं, तर दुसरी प्लेस डिसाईड करा. पण डिसाईड तुम्हीच करायचं. तिला तुम्ही ऑप्शन्स देऊ शकता, की "अगं, मला असं वाटतं हे 2 चांगले ऑप्शन्स आहेत. पण हे जरा जास्त छान आहे. तुला काय वाटतंय?" मग ती त्यावर जे काही बोलेल आणि त्यानुसार प्लेस डिसाईड होईल. पण लीड तुम्ही घेणं फार महत्वाचं आहे. सेफ्टी, हायजीन, डिस्टन्स या सगळ्या हिशोबाने. नंबर 2 इज स्मेल गुड. तुम्ही स्मेल चांगलं करणं फार गरजेचं आहे. सो तुम्ही गेलात आणि घाण वास येतोय तुमचा किंवा घामाचा असा वास येतोय, अशी मुलं मुलींना अजिबात आवडत नाहीत. जी मुलं छान स्मेल करतात, ती मुलं खूप आवडतात मुलींना. आणि बऱ्याचदा काय होतं, आपल्याला आपला घामाचा वास येत नाही, पण समोरच्याला येतो. आणि जर त्या पॉइंटला भेटल्याच क्षणी हँडशेक करताना किंवा साइड हग करतानाच तिला असा घाण वास आला तुमचा, संपलं. ही डेट इथेच संपली. पुढे ती तुम्हाला भेटणारही नाहीये आणि घरी गेल्यानंतर रिप्लायही देणार नाहीये, फिक्स. चांगला स्मेल करणारी मुलं मुलींना खूप आवडतात. यूज गुड परफ्यूम. आणि खूप अति महागातले पार 10,000-20,000 इतका खर्च करायची गरज नाहीये. नॉर्मल रेंजमध्ये सुद्धा चांगले परफ्यूम्स येतात. सो यूज गुड परफ्यूम आणि परफ्यूम स्टोअरमध्ये जा, वेगवेगळे परफ्यूम्स चेक करा आणि घ्या किंवा तुमच्या मित्रांकडून, मैत्रिणींकडून सजेशन घ्या. स्पेशली मैत्रिणींकडून घ्या. चांगले सजेस्ट करतील ते. पण स्मेल गुड. स्मेल गुडमध्ये बॉडीबद्दल तर मी बोलले. त्याच्यामध्येच आणखी एक पॉइंट येतो, तोंडाचा वास. हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. तुमच्या तोंडाचा वास येता कामा नये. चांगला ब्रश करणं फार गरजेचं आहे. दात जर का खूप असे पिवळे पडले असतील, लाल झाले असतील काही ना काहीतरी खाऊन, ते आधी क्लीन करून या. डेटच्या आधी हायजीन तोंडाचं सुद्धा फार महत्वाचं आहे. यू नेव्हर नो, डेट जर का आणखी छान गेली, किस करण्याचा पॉइंट आला आणि तेव्हा तुमचं जर का असं असेल, तर तो मनी उड जाएगा किंवा तिला असं वाटेल, "अरे बापरे! मी कायाला किस केलं?" तुमचा श्वास तोंडाचा येऊ नये. काही जणांच्या तोंडाचा फार वास येत असतो आणि तिथेच इम्प्रेशन डाउन होतं तुमचं. सो तुमच्या तोंडाचाही वास येता कामा नये. केसांचा सुद्धा ओव्हरऑलच बॉडीमध्ये जे काही बॉडी पार्ट्स आहेत, तुम्ही स्मेल गुड केलंच पाहिजे. प्लीज या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या. मुळात पहिल्यांदा अंघोळ करा, चांगला परफ्यूम वापरा, छान दात घासा. तरीसुद्धा तुम्हाला काही डाऊट असतील, काही नाही, क्लिनिकमध्ये जायचं. स्वस्तामध्ये ते अगदी पूर्ण दात जे असतात ते वॉश करून देतात, क्लीन करून देतात, व्हाईट करून देतात. हे सगळं होतं आजकाल आणि फार कमी वेळ सुद्धा लागतो. सो हे सगळं तुम्ही करणं गरजेचं आहे. बिकॉज तुम्ही डेटवर चाललात. तुम्ही असंच कोणाला तरी चौकात भेटायला नाही चाललात. तुम्ही एका मुलीला भेटायला चाललात. त्यामुळे या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. मतलब जो इंसान खुद की केअर नहीं कर सकता, वो मेरी क्या करेगा? हे असं सुद्धा असतं मुलींचं. किळसवाणं वाटतं ते, की नको यार असं छी घाण. मुली खूप जास्त
तुम्ही बघितलं असेल, खूप छान कुठेही जाताना छान ड्रेसअप वगैरे होऊन जातात. फार काळजी घेत असतात. स्किन केअर, हेअर केअर, हे ते, मॉर्निंग रुटीन, नाईट रुटीन आणि इतकी काळजी त्या घेत असताना जर का समोरचा माणूस असा असेल, तर किळस तर वाटणारच ना. बऱ्याच जणांना ओसीडी सुद्धा असतो. जसं मला ओसीडी, मला जर का खूप, खूप जर का कोणीतरी ना असं घाण भाषेमध्ये बोलत असेल, तर मला फार त्रास होतो, इरिटेट होतं. मला स्वच्छ बोलणारी माणसं फार आवडतात. आता प्रत्येक जिल्ह्याची आपापली भाषा आहे. मला ती ओके आहे, की सपोज एक्झाम्पल घेऊयात, कोल्हापूरची भाषा आहे. ती खूप गोड भाषा आहे. त्याच भाषेमध्ये जर का ती व्यक्ती बोलत असेल, तर ते मला चालणार आहे. पण सपोज तीच व्यक्ती जर का आव आणून दुसऱ्याच भाषेमध्ये बोलत असेल, तर ते मला फार इरिटेट होतं. मला त्याचा ओसीडी आहे. काही मुलींना असतं, की जर का त्या मुलाची नखं घाण असतील, तर उलटी आल्यासारखं होतं. काही जणांचं असं आहे, की बाबा जर त्याने असे खूप विचित्र रंगाचे कपडे घातले असतील, तर मग कसं तरी होतं, तिथून निघून जाण्याची इच्छा होते. सो असे वेगवेगळे ओसीडीज असतात आणि त्यातला एक सगळ्याच मुलींचा कॉमन पॉइंट आहे, तो म्हणजे की तुम्ही स्मेल कसे करताय आणि हायजीन आहे की नाही. हायजीन त्यातच आलं. नखं वगैरे स्वच्छ आहेत की नाही, किती वाढवली आहे, किती घाण आहे त्यामध्ये. सो प्लीज या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष देणं फार, फार, फार गरजेचं आहे. नंबर 3 इज थिंक बिफोर यू स्पीक. ऑनलाईन तर खूप गप्पा होत होत्या किंवा आता भेटल्यावर काय बोलायचं समजतच नाहीये. काय घेणार, खाणं-पिणं याच्याबद्दल बोलणं झालं. तर यामध्ये वेगवेगळे विषय निघू शकतात. पण एक विषय मात्र तुम्हाला काढायचाच नाहीये आणि नेहमी मुलींशी बोलताना विचार करायचा आधी आणि मगच बोलायचं. इथे तुम्ही एक्सबद्दल तुमच्या बोलायचं नाहीये, की माझी एक्स कशी होती. मग ती चांगली असेल तर तिचं गुणगाणही नाही गायचं आणि वाईट असेल तर ती किती वाईट होती हेही नाही सांगायचं. एक्सबद्दल बोलायचंच नाही. सपोज त्या मुलीने स्वतःहून विचारलं तर एखाद दुसऱ्या ओळीमध्ये सांगून टाकायचं. ठीक होतं, पण आता जे झालं ते झालं. खूप सांगत बसायची गरज नाहीये. ओव्हर शेअर करायची गरज नाहीये. पहिल्या डेटमध्ये तर आपल्या एक्सबद्दल सगळं सांगूच नाही. काय गरज आहे? संपलाय तो विषय. आपण आता पुढे चाललोय. पास्ट आता सध्या प्रेझेंट चालू आहे आणि मग फ्युचर त्यावरून ठरणार आहे. सो एक्सबद्दल बोलू नका. काही जण ना फ्लोमध्ये येऊन खूप बोलून जातात आणि मग ती मुलगी ऐकता जज करते, की हां, याची चूक असणार आहे. सो हे असं घडतं. घडतं म्हणजे मुळात मला असं वाटतं, की दोघांमध्ये तिसरा आणूच नये. हां, तर त्यामुळे बोलू नका एक्सबद्दल. एक्सबद्दल तर बोलायचंच नाहीये. त्याच्यानंतर बॉडी काउंट किती आहे? स्वतःचा बॉडी काउंट किंवा समोरच्याला विचारणं हे सुद्धा खूप चुकीचं आहे. खूप फालतू आहे. सो बॉडी काउंटबद्दल सुद्धा डिस्कशन नको आहे. हुकअप्स तुम्ही किती केलेत? काहीच गरज नाहीये. कॅज्युअल डेट्स किती केलेले आहेत? हे सगळं सांगत बसायची गरज नाहीये. ए टू झेड. ते तुमचं आयुष्य आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने जगलात. समोरच्याने विचारलं तर त्या पद्धतीने सांगायचं. खोटं नाही बोलायचं, पण फार एंटरटेन करून नाही सांगायची ती गोष्ट. मला नाही या गोष्टीबद्दल बोलायचं असं तू सांगू शकतो. रिलेशन किती होते, तर मग मला असं वाटतं आपण डेटवर आलोय, तर मग जुन्या गोष्टी नको ना. आपण आपलं फ्युचर बघूयात. अशा पद्धतीने तुम्हाला त्या गोष्टी अशा फिरवता आल्या पाहिजेत चांगल्या पद्धतीने. म्हणजे तुम्हालाही ऑकवर्ड वाटणार नाही आणि समोरचा सुद्धा असा ओके होईल, की हां, ठीक आहे, कोई बात नहीं. म्हणजे दोघांच्याही गोष्टी नीट मार्गी लागतील. सो थिंक बिफोर यू स्पीक हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. वेगवेगळ्या गोष्टींवर बोलू शकता तुम्ही. नंबर 4 इज गिव्ह कॉम्प्लिमेंट्स. कॉम्प्लिमेंट देणं फार गरजेचं आहे. कोणीतरी तुमच्यासोबत डेटवर आलंय. डेटवर येण्यासाठी जसं मी थोड्या वेळापूर्वी बोलले, की मुली खूप तयारी करतात. डेटवरच नाही, इन जनरल सुद्धा ऑफिसला पण जाताना किंवा मूव्ही पाहायला जाताना सुद्धा तुम्ही पाहिलं असेल, की मुली किती छान रेडी होऊन जातात. त्यांचे आउटफिट ठरलेले असतात, की इकडे असंच घालायचंय, मला तिकडे तसंच घालायचंय, बीचवर असंच घालायचं. सो इतका विचार त्या करतात आणि डेटवर येताना सुद्धा मग तिने तसाच विचार केलाय. ती काय घरातले कपडे घालून नाही येणार आहे. ती छान रेडी होऊन येणार आहे. खूप टाईम घेणार आहे ती. सो कॉम्प्लिमेंट्स तो बनते ही और दिल से देना. जेव्हा तुम्ही मनापासून कॉम्प्लिमेंट देता, ते समोरच्याला समजतं. आता कॉम्प्लिमेंट्समध्ये काय बोलायचं? तुम्हाला जी ही गोष्ट आवडेल, म्हणजे तिचा ड्रेस असेल, ड्रेसिंग सेन्स असेल, की किती छान आउटफिट आहे हिचा. त्याच्यानंतर इयरिंग्ज असतील, मेकअप असेल, हेअर असेल, जे काही छान असेल किंवा सगळ्याच गोष्टींबद्दल सुद्धा तुम्ही कॉम्प्लिमेंट देऊ शकता. कॉम्प्लिमेंट्स आर इम्पोर्टंट आणि मला असं वाटतं जेव्हा तुम्ही कॉम्प्लिमेंट्स देताना विषय आणखी सुरू होतात, तीही आणखी सांगायला लागते, "ओह!" म्हणजे सपोज इयरिंग्सचं कौतुक केलं, की "अरे, तुझे इयरिंग्स खूप छान आहेत." मग ती लगेच, "अरे, हे तुला माहिती का? मी इथून घेतलेलं. तेव्हा ना असा सेल चाललेला किंवा इथून असं-असं माझ्या कोणीतरी याने आणलं आणि असं-असं करत गप्पा सुरू होऊन जातात. सो विषय सापडत नाहीये असं म्हणू नका.
प्रत्येक गोष्टी मागे मुलींकडे खूप बोलण्यासारखं असतं. बस कॉम्प्लिमेंट देतो, की ड्रेसचं जरी कॉम्प्लिमेंट दिलं, "अरे हा कलर तुला छान दिसतो." असं जरी तुम्ही म्हणालात ना, "अरे हो, असं झालं, तसं झालं." खूप काही सांगत बसते ती आणि तुम्हाला मजा येणार आहे. फक्त ती जे काही म्हणते ते शांत चित्तेने ऐका. बस इतकंच काही ते करा. म्हणजे कॉम्प्लिमेंटमध्ये एक ॲडव्हान्स गोष्ट मी हीच सांगेल, की लिसन टू हर. ओके? या गोष्टी तर तुम्ही करूच शकता. नंबर 5 ड्रॉप हर होम सेफ. जर तुम्ही संध्याकाळच्या वेळी भेटला आहात आणि खूप रात्र झाली आता, खूप रात्र म्हणजे 10 नंतर कधीही. मी त्याला रात्रच म्हणते खूप. तर तिला तुम्ही सेफली घरी सोडणं फार गरजेचं आहे. आता तुमच्याकडे बाईक असेल, बाईकवर सोडा. कार असेल, काही कारने सोडा. कारही नसेल, बाईकही नसेल, कॅबने सोडा. बरं तिचं घर आणि तुमचं घर खूप दूर आहे. म्हणजे तिला सोडून पुन्हा घरी येणं खूप अवघड आहे किंवा मग कॅब्स मिळणार नाहीत असं तुम्हाला वाटत असेल, तर तिच्यासाठी कॅब करून द्या. नंबर नोट डाउन करा. लोकेशन ट्रॅक करा जोपर्यंत ती घरात पोहोचत नाही तोपर्यंत. ओके? काळजी घेणं फार गरजेचं आहे. कंटिन्यू चेक करा, की त्याची कॅब कुठे चाललीये, काय करतीये, ती व्यवस्थित पोहोचली आहे ना? हे करणं फार गरजेचं आहे. है ना? कनेक्टेड राहा तिच्याशी कंटिन्यू म्हणजे कॅबमध्ये सुद्धा. हं. सो हे करायचंय तुम्हाला. याच्याने तुम्ही ॲज अ जेंटलमॅन वाटाल आणि एका जेंटलमॅनला डेट करायला सगळ्याच मुलींना आवडतं आणि या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत. बेसिक गोष्टी आहेत आणि इतकं तुम्ही केलत तर मला नाही वाटत आहे ही काही फार मोठी गोष्ट आहे. इट्स अ बेसिक थिंग आणि याच्याने तुलाच फायदा आहे मित्रा. बिकॉज ती खुश तर मग तू खुश आणि तू खुश तर मग झालं सगळंच छान आहे. सो डेटवर जाताना हा व्हिडिओ वारंवार बघा असं मी सजेस्ट करेल आणि त्या सगळ्या मित्रांना शेअर कर जे डेटवर जाणार आहेत. मुलींनो तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, जी मुलं सतत तुम्हाला त्रास देत असतात, की सांग ना डेटवर जाताना काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे? तर हा व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करा. बाकी आजच्या व्हिडिओपुरतं इतकंच. तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा आहे हे मला कमेंट्समध्ये कळवा. नक्की मी त्या विषयावर व्हिडिओ बनवेन. बाकी खुश रहा, मस्त रहा, प्रेमात रहा तुमच्याही, माझ्याही. आय लव्ह यू.